हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नैना माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। संध्याकाळची वेळ आहे आणि आता भात वगैरे बनवला होता तर आता खेकडे आणले तर खेकड्याचं कालवण बनवणार आहे। खेकड्याची रेसिपी सुद्धा मी टाकलेली बरंच वेळ पण प्रत्येक वेळेस एकच रेसिपी न बनवता थोडीशी वेगवेगळी रेसिपी बनवते। तर आज खेकड्याचं मस्तपैकी झणझणीत कालवण बनवणार आहे। कसं बनवते कसं नाही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर बघायला भेटणारच आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब हाईप करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला नक्की सांगा। तुम्हाला कशी रेसिपी बघायची आहे ते सांगा आणि दुसरं म्हणजे की कसा व्हिडिओ बघायचा ते सुद्धा सांगा, मी बनवण्याचा प्रयत्न करेन। तर हे बघा मस्तपैकी असे खेकडे आणल्यात आणि एकदम असे पांढरे शुभ्र मस्त असे धुवून घेतल्यात। बरेच जण काय करतात हे खेकड्यामधलं जी पिवळा भाग असतो ना ती मांद आहे चरबी आहे अशी म्हणून ते घेतात, पण मला ते कधी आवडत नाहीये आणि त्यांनी मी कधी टाकलं पण नाही। ह्याच्या आधी सुद्धा नाही टाकलं कधी कालवणात आणि ह्याच्यानंतर सुद्धा नाही टाकणार का तुम्हाला आवडतच नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकताय। बरेच जण टाकतात आणि मला सुद्धा माहित नव्हते ते टाकतात म्हणून, पण जेव्हा मी बघितलं तेव्हा मीच म्हणजे ह्याच्यामध्ये राहिले की बापरे हे पण टाकतात का, मला बी माहितीच नव्हतं। पण जर टाकत असेल तर तुम्ही ठीक आहे तुमच्या इच्छा आवडीनुसार, पण मी टाकत नाहीये। आणि खेकडे मस्तपैकी असे स्वच्छ करून घेतल्यात, मोठ्या मोठ्या नांग्या आहेत आणि थोड्याशा नांग्यांना मी जरा थोडंसं हे करून घेतले, जरा थोडंसं फोडून घेतलं। हे दिसलं ना तुम्हाला, खूप जास्त नाही फोडायचं नाही तर तुकडा भुगा होऊन जाईल खेकड्याच्या नांगीचा, तर थोडंसं फक्त चेचून घेतलं। हे बघा जेणेकरून ह्याच्यामध्ये थोडासा रसा वगैरे जाईल, मसाला जाईल आणि चव आणखीन चांगली लागेल आणि खाताना व्यवस्थित खाता येते। तर चला मस्तपैकी असं आपण कालवण बनवायला सुरुवात करू। खेकड्याला शिजवायला थोडासा जरा जास्त वेळ पाहिजे आपल्याला, का तर जरा खेकडे व्यवस्थित शिजण्यासाठी जर त्याचं कवच जास्त नको, जास्त असं कडक असतं त्यासाठी मी खेकड्यांना थोडं जर जास्त वेळ शिजवते। ठीक आहे, तर इथं कांदा टमाटर सुद्धा कट करून झाले, स्वच्छ खेकडे धुवून झाल्यात। आता लगेच बनवायला सुरुवात करू। एकदम झटपट मस्त अशी झणझणीत खेकड्याचं कालवण म्हणा रस्सा म्हणा। इथं मी कढई घेतलेली आहे, गॅसवर कढई ठेवते। तर लाल चटणी संपली होती, लाल चटणीच नव्हती तर 1 किलो चटणी आणली। ही मिरच्या घेऊन कुटलेली चटणी आहे, जी आपण आता पावडरची चटणी आणतो ती खूप जास्त तिखट नसती आणि फक्त कलर येतो त्याचा, तर अशी कुटून आणली चटणी। आता 1 किलो चटणी आणली ना, मला 2-4 महिने जाते, मला जास्त नाही टाकत मी। तर भरणीत भरून ठेवून देते। किती आणली हो चटणी? हा काय नाही आता घरी शोधून काढली ती, म्हणला असं माझं फिक्स गिराईक झाले म्हणला का, फिक्स गिराईक म्हणलं शोधून काढलं मग बिचारा 15 मिनिट वाट बघत मस्त अशी डब्बा भरून चटणी झाली। आता 2-3-4 महिने काय टेन्शन नाही चटणीचं। 2-3-4 मीन्स किती झाले? 2-3-4 3-5 4 अजून किती? नाही 4 महिने जास्तीत जास्त बात। किती दिवस चालवायचे आणखी आहे की नाही? काय खेकडं कुकडं मला हे नको खायचं ते नको खायचं सगळं खावं लागते। त्याला पण नाही खायचं, त्याच्यासाठी अंडे शिजायला टाकले त्याला पण नाही खायचं। तुला अंड बी नाही खायचं, खेकडा पण नाही खायचा, तर तुला उसळ आणि भात खाणार। उसळ आणि भात खाणार। आईनं काय बनवलंय जा, आता आईनं काय बनवते खा। बाळा मला काय बनवलं पण तुझे आहे ना जेवण ग, हे खराब होऊन जाईल बाळा। मोहरीच्या तेलामध्ये बनवते। तर मोहरीचं तेल टाकलं आता
तर तेल चांगलं गरम झालंय, त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कांदा, आणि त्याच बरोबर टाकायचं आपल्याला तेजपत्त्याचे 2-3 पानं जे बारीक बारीक टाकलेत मी, आणि 2-4 लवंग टाकायचे आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला 2-3 मिनिटं मस्त असा कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतलाय. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची. अद्रक लसूणची पेस्ट संपली होती, एकदम घाई गडबडीने पटापट वाटली मी थोडीशी, तर 1 ते 1.5 चमचा टाकायची. चांगलं ती सुद्धा व्यवस्थित घालून घ्यायची. तर मस्तपैकी असं अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट सुद्धा परतली. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे टमाटर, आणि ते थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचंय. आणि आता टाकायचं लगेच मसाले. ह्याच्यामध्ये टमाटर शिजायची वाट नाही बघायची, तोपर्यंत टाकू आपण त्याच्यामध्ये मसाले. तर सगळ्यात पहिलं आपलं चवीनुसार मीठ टाकायचंय, थोडीशी हळद आणि लाल चटणी. तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. खेकड्याचं कालवण, चिकन मटन जे काय असतं ना, ते थोडंसं झणझणी जरा चांगलं लागते. हे आहे धने पावडर 1 चमचा, आणि हा आहे 1 चमचाभर एव्हरेस्टचा गरम मसाला. हे 1 पॅकेट होतं, त्यातलं सकाळी मी अर्धा टाकला, आता अर्धा टाकला. आणि हे 1 चमचा मालवणी मसाला आहे, तो टाकला 1 ते 1.5 चमचा समजा. आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं सगळं. त्याचबरोबर टाकायचं आहे मी थोडंसं पाणी. आणखी थोडंसं पाणी टाकते. आता ठेवते त्याच्यावरती झाकण आणि गॅस करते कमी, तेल सुटेपर्यंत. काय हो? नाही नाही, कोण आहे? कोणी सांगितलं जाणार?
तर इथं मी ठेवल्यात गॅसवरती जे बारक्या नांग्या असतात ना त्या भाजायला. आता ह्या भाजून ह्या नांग्या अशाच खायच्या. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं, बाकी काहीही टाकायचं नाही. कधी तुम्ही खाल्ल्या नसतील ना तर खाऊन बघायचं, तुम्हाला चव लागेल नाही. पण जरा व्यवस्थित भाजायचे एकदम. आमच्या लहानपणी ना आम्ही खेकडे खूप आवडीने खाल्लेत, पण आताचे लहान मुलं खात नाहीत खेकडे. लहान काय माझे मोठे झाले तरी सुद्धा खात नाही. पण सचिन आणि मी खातो, दोघांना पण आवडतात खेकडे खायला. त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं तेल आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तर अशा बारक्या नांग्या ना भाजून अशा खाल्ल्या ना तरी सुद्धा चांगले लागतात. आणि जर तुम्हाला भाजायचे नसतील ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटायचं आणि त्याला गाळून कपड्याने, कॉटनच्या कपड्याने गाळून कालवणामध्ये तुम्ही तो रस्सा टाकू शकता, जेणेकरून कालवण थोडंसं घट्ट होईल आणि चवीला सुद्धा चांगलं लागेल. पण मी ही भाजून खाण्यासाठी मी वाटलेले नाही. आणि एकदम मस्त असं भाजून घ्यायच्यात नांग्या. जर तुम्ही खात नसाल तर एकदा खाऊन बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. आणि खेकडे खाणारे माणसं पटकन आजारी पडत नाही, आणि पडले ना तरी सुद्धा लवकर नीट होते. तर मस्त असा मसाला तयार झालाय. त्याच्यामध्ये खेकडे टाकून व्यवस्थित घालून घ्यायचंय. स्वप्नील बाहेर गेला होता, आलाय आता. आता खेकडे कमी गॅसवरती शिजायला ठेवायच्यात. पाणी ओतायचं नाही आताच, थोड्या वेळाने पाणी ओतायचं आपल्याला. आता झाकून ठेवूया. तर एकदा खेकडे खोलून बघू. पाणी ठेवलं तुम्ही ताटामध्ये, ताट भरून गरम करायला. पण हे बघितलं केवढंसं पाणी राहिलं. ह्याच्यामध्ये पाणी मी बिलकुल ओतलं नव्हतं, तर आता पाणी ओतणं गरजेचं आहे. हे गरम पाणी आहे. आणखीन थोडंसं पाणी ओतायचं मला. तर बघू शकता मस्तपैकी असं खेकड्याचं कालवण झालंय आणि तरी सुद्धा चांगली आली. तर मी मोहरीचं तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर तरी काय होतं, गॅस बंद केल्यानंतर थोडंसं नॉर्मल थंड झालं ना तर एकदम झणझणीत अशी वरती तरी येते. आणि आता सुद्धा बऱ्यापैकी तरी आलेले आहे. रस्सा चांगला झालाय, खेकडे सुद्धा शिजलेले आहेत आपले. हे बघा, मस्त असं खेकड्याचं कालवण झालंय. आणि खूप जास्त असं पातळ सुद्धा नाही, तर मस्त असं सरभरीत रस्सा झालाय बघा, भातासोबत खायला किंवा भाकरीसोबत खायला. तर चला तुम्ही आणखी 2 मिनिटं फास्ट गॅसवरती ठेवते आणि मग नंतर बंद करते. तर बघू शकता मस्तपैकी असे तरी आलेले आहे कालवणाला आणि कालवण तयार झालंय. बाय. बाळ आता चाललंय उद्याच्या क्लासला जा, अभ्यास कर. पेपर येतील आता. नक्की आहेच का नाही बाळा, ते नाही करायचं आपल्याला. अभ्यास करायचा, ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. असं करते ना, मला कळलं. तुझे बोट अशी वळवळ व्हायला लागले त्याच्यावर. बाय बाय. खुश राहा, आनंदी राहा. जपून जा आणि गेल्यावर फोन कर. किती आनंदी झाले अशी बहीण बघा. बघितलं नाकतोंड कुठं चालले, वाकडं तिकडं होत बघा. कशी आनंद होती तिला. तुझी मुलगी आता तुझ्या जवळच राहील, ठीक आहे. तिकडं जाणार नाही. हा, उन्हाच्या सुट्टीत. दिवाळीत येईन मी.
उन्हाळ्याच्या सुट्टीत ये. इकडं पाणी नसतं ग तुमच्या इकडं नळाला. उन्हाळ्याच्या सुट्टीत उन्हाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम असतो. बंगल्यावर जाऊ आपण सगळेचे सगळे. मी नाही येणार. तुमचं तुम्ही जा, मला नाही यायचं. अरे पण ते माहेरी जायचं असते कधीतरी. मला नाही आवडत. बंगला तुझं माहेर आहे आता. ठीक आहे. हा ठीक आहे. चालेल. तू आल्यावर येईन एक दिवस बंगल्यात. एक दिवस. हां बस एक दिवस. मला एकच्या वरी जास्त दिवस करमत नाही आहे. कॅमेरा चालू आहे म्हणून. तुझे सगळे कपडे आणून दिलेत. ठीक आहे. हां. तर ओरडू नको. हे नाही दिलं ते नाही दिलं. बघितलं का? बघितलं भैया रडायला लागले. त्यांनी कधी रडावा. हो ना. बरं ठीक आहे चल झोपून जा थोडंसं तरी. बस लय लाड झाला आता. लेकरू गेलं बुच्चा होता. चल बघितलं का? आज के बाद मैं वीडियो में नहीं दिखूंगी. बाय बाय गाइस. नमस्ते. डब्बा खेळ. काय 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 ते म्हणत होते व्हिडिओ मध्ये कमेंट येत होते. कोण बोललो? फेकतोय काय पण माहिती ना. हा काय पण फेकतोय तो. त्याचं काय. बाय बाय. पोचल्यावर फोन कर. हां हां घरी पोचल्यावर. चला तर मग मस्त कसं जेवण झालंय आणि भांडे सुद्धा भरपूर पडल्यात. खेकडे खायला कमी वेळ नाही लागत, बराच वेळ लागतो जेवण करायला. तर चला मस्तपैकी असं जेवण झालं. आता मी आणि सचिनवरती डायरीसाठी थोडंसं चालायला जाणार आहोत. चलून आल्यानंतर मी भांडे वगैरे घासेन. आणि हा छोटासा व्हिडिओ मी तर संपवून. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्या चालतोपर्यंत बाय बाय गुड नाईट.